बीडच्या मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि सोबतच परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज अकोलामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या मोर्चासाठी जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख असेल, मुलगी वैभवी आणि मुलगा आणि संपूर्ण परिवार दाखल झालेला आहे। काल संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे। दुसरीकडे धनंजय देशमुख आजारी आहे, तरी देखील या न्याय मिळावा यासाठी संपूर्ण कुटुंब जे आहे ते दररोज वन फिरते, अनेक मोर्चांना जे आहे ते हजेरी लावतात। आपल्या सोबत धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी आहेत। धनंजय भाऊ, काय सांगणार? विदर्भात मोर्चे होत आहेत, वाशिममध्ये देखील मोर्चा झाला 8 दिवसापूर्वी, आज अकोल्यात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि खास करून सर्व पक्षीय लोक सहभागी होत आहेत। सर्व जाती धर्माच्या जातीच्या पलीकडे मोर्चे होत आहेत। ही जी हत्या झालेली आहे ती एका मानवतेची झालेली आहे। ही कुठल्याही धर्माची, कुठल्याही जातीची, कुठल्याही घटकाची नाही, तर ही मानवतेची हत्या झालेली आहे। म्हणून आम्ही जसं जसं पुढे जातोय तसं तसं एक प्रामुख्याने एक गोष्ट समोर येते की आम्ही न्याय मागतोय। आमची न्यायाची भूमिका आहे। 18 पगड जातीतील लोक, धर्मातील लोक आमच्यासोबत आहेत। आमची पण एकच भावना आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये परत कुठं घडली नाही पाहिजे। पण जसं आम्ही पुढे जातोय, जसं विदर्भात येतोय, जसं आम्ही मोर्चाला येतोय, अकोल्यात आलो, आता म्हणजे मागे वाशिमला आलो होतो, काल संभाजीनगरचा मोर्चा झाला। यांचे जे प्रकरण आहेत, जे आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे आमचे मत मांडलं होतं, ते सगळे प्रकरण हळूहळू आम्ही जसं पुढे जातोय तसे तसे एक एक प्रकरण पुढे येत आहेत। त्याच अनुषंगाने त्याचा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे आणि हे सगळे प्रकरणं सगळ्यांनी समोर घेऊन देशमुख कुटुंबियाला नव्हे तर सगळ्या राज्याला एक उदाहरण दिलं पाहिजे की गुन्हेगारी ही मोडीत काढणारा महाराष्ट्र आहे, एवढी आमची भावना आहे। कृष्णा अंधाडे अजून फरार आहेत, अजून तो सापडत नाही आहे। दुसरीकडे आज वाल्मिक कराड जो आहे तो न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे जामिनाचा खंडणी प्रकरण। हा जो फरार आरोपी आहे, आपल्याकडचे कलम संपतील पण ह्यांचे जे गुन्हेगारी आहे ते संपणार नाही। ते एका चौकटीमध्ये कुठं बसत नाही, एवढे एका माणसावर यांच्या गुन्हे आहेत। तर हाच माझा प्रश्न होता पहिल्या 4-8 दिवसामध्ये की या गुन्हेगारांना जर प्रत्येक वेळेस यांनी गुन्हे केले त्यावेळेस जर शिक्षा भेटली असती तर पुढचे गुन्हे अजिबात घडले नसते। त्यांना जरब दिसला असता, कायद्याचा धाक दिसला असता, कायद्याच्या बाहेर त्यांना लक्षात आलं असतं की गुन्हेगारीला आपल्याला थारा दिला जात नाही तर कुठं। पण तसं न झाल्यामुळं पुढचे आणि जे काही आज सुनावणी आहे, जे काही जामीन अर्ज असेल, याच्यावर कोर्ट किंवा प्रशासन गांभीर्यपूर्वक विचार करेल। कारण का ही संघटित गुन्हेगारीची टोळी जेवढी आत्ता आपल्याला वाटते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी आहे आणि त्याचे पाळंमुळं खोदण्यासाठी या लोकांना कस्टडीमध्ये, न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवणं एवढं काळाची गरज आहे। त्याशिवाय संपूर्ण हे सगळं पाळंमुळं खोदलं जाणार नाही, काढलं जाणार नाही आणि आपल्याला त्याच्यातून जे आरोपी आहेत सगळे ते बाहेर येणार नाहीत। मंत्रीपद जे आहे ते पालकमंत्रीपद पत्ता कट झालेला आहे। धनंजय म्हणजे अजितदादांकडे आता मंत्रीपद असणार आहे। किती विश्वास वाटतो अजितदादांवर? काय हे आहेत अपेक्षा त्यांच्या? आमचं जे मस्साजोग गाव आहे त्या गावाने ज्यावेळेस दादांना पालकमंत्रीपद त्यांनी घेतलं त्यावेळेसच गावांनी लगेच सांगितलेलं आहे की यापुढं बीड जिल्ह्याची रणनीती एक पालक म्हणून काय असेल याचा प्रश्न दादांना गाव विचारणार आहे। आणि आम्हाला न्याय मिळवताना एक पालकांची काय जबाबदारी आहे किंवा पालकांना काय सांगायचं आहे ते गावानेही निर्णय घेतलेला आहे। एकतर दादा मस्साजोगला येतील किंवा गाव ज्या दिवशी दादा बीडला येणार त्या दिवशी जाईल, असा निर्णय गावकऱ्यांचा झालेला आहे। त्यांनी मला तसं कळवलेलं आहे। धनंजय मुंडे म्हणाले की ज्यांनी हत्या केली त्याला कठोरात फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं। प्रत्येक माणसाचं ते मत आहे, पण त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी जे आहे त्यांची भूमिका फक्त मत व्यक्त करून पुढं जात नाही, त्यांना व्यक्त व्हावे लागेल, त्यांना काहीतरी ॲक्शन घ्यावे लागेल। त्याशिवाय असं कसं म्हणजे नुसतं निदर्शनं केले किंवा नुसतं खंत व्यक्त केली किंवा नुसतं श्रद्धांजली वाहिली त्याने काम होणार नाही। लोकप्रतिनिधीच्या प्रत्येकाचं काम हे आहे की त्याच्यात कुठंतरी एक भूमिका घेतली पाहिजे। जे आरोपी आहेत फक्त त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे म्हणून भागत नाही। आम्ही वन फिरतोय, कशासाठी फिरतोय? आम्ही पण घरात बसून म्हणू शकलो असतो की फाशी झाली पाहिजे, पण त्याला एक ॲक्शन घेतली पाहिजे, त्याला एक भूमिका घेतली पाहिजे, पावित्र्य असला पाहिजे। आम्ही ज्या भूमिकेच्या पावित्र्यामध्ये आहोत न्यायाच्या,
त्यांनी पण तसं काही केलं आहे का, काही करायला पाहिजे का, याविषयी त्यांनी बोललं पाहिजे. नक्कीच धनंजय मुंडेंनी जे आहे ते पुढे आलं पाहिजे असं म्हणतायत धनंजय देशमुख आपल्यासोबत वैभवी आहेत. काय सांगशील, विदर्भात आता मोर्चे निघतायत या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ? आज हे दुःख खूप जणांना झाले आणि ते व्यक्त करतायत आणि सर्वांची एकच मागणी आहे की आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय द्या. हे दुःख फक्त महाराष्ट्रात नाही तर आज विदर्भापर्यंत सुद्धा आलंय. ही घटना खूप मोठी आहे आणि सर्वांना एकच वाटतं की जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय हा मिळालाच पाहिजे. अजितदादांना पालकमंत्री पद मिळालं आहे बीडचं, काय अपेक्षा आहे अजितदादांकडनं? पालकमंत्री म्हणजे जो जिल्हा आहे तो त्यांचं कुटुंब असतो आणि जो कुटुंब म्हणजे सर्वांचा विश्वास आहे, आमचा पण विश्वास आहे त्यांच्यावर, म्हणजे ते आम्हाला जरूर न्याय देतील आणि आम्ही त्यांच्याकडून सुद्धा तीच अपेक्षा करतो की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि आम्हाला त्यांनी लवकरात लवकर न्याय द्यावा. रोज तुम्ही फिरता आहेत वन मोर्चांसाठी, दुसरीकडे कृष्णा आंधळे सारखा आरोपी अजूनही मोकाट आहे, त्याला पकडण्यात अजून पोलीस अपयशी आले. आम्ही तर न्याय मागतोय आणि न्याय आम्हाला हा लवकरात लवकर पाहिजे. त्यासाठी आम्ही फास्ट कोर्टाची पण मागणी केली आहे आणि मग जर आरोपीच आणखीन फरार असतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची आणि किती दिवस वाट बघायची. आरोपींना जर पोलीस प्रशासन लवकर पकडत नसेल तर म्हणजे पोलीस त्यांच्या ताब्यात कधी येणार, ही प्रक्रिया पुढे कधी जाणार, आम्हाला न्याय कधी मिळणार. त्यासाठी आमची विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावं. वडील गेल्यानंतर तुमची संपूर्ण धुरा जी आहे ते काकांनी सांभाळलेले, प्रत्येक मोर्चा सहभागी होत आहेत आणि असं असताना आजारी पडले आहेत, काय सांगणार तरी ते मोर्चा सहभागी होत आहेत? आता म्हणजे हे दुःख खूप मोठं आहे. या दुःखातून आम्ही नाही तर आमचं गावसुद्धा सावरू शकलं नाही आहे. पण आम्हाला एक वाटतं गेलेला माणूस तर आता वापस नाही येणार आणि जी घटना आहे ती नंतर घडू नये. जी वेळ आज आमच्यावर आहे, आमच्या कुटुंबावर आहे किंवा गावावर आहे, ही कोणावरच येऊ नये. त्यासाठी आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहेत. आम्ही फक्त न्याय मागतो, आम्हाला न्याय द्या. काय सांगणार संजय भाऊ? जे आपण म्हणताय वारंवार की हा कृष्णा आंधळे नावाचा आरोपी आहे, तो अजून फरार आहे, तर मला त्यावर विशेष बोलायचं की ह्याचं गांभीर्य त्यांनी किती खून झाल्यावर, किती गुन्हे केल्यावर घेणार आहे पोलीस प्रशासन. त्याच्यावर 2022 पासून तो फरार आहे, पण कागदपत्रावर. तो केजच्या एरियामध्ये त्याचे लोकेशन जर काढले, सध्या त्याच्याकडे जो फोन होता तर तो पोलिसांपुढं वावरत होता, तो प्रशासनापुढं वावरत होता आणि तो तिथंच राहत होता धारूरच्या केजच्या एरियामध्ये. हे गांभीर्यानं न घेतल्यामुळे हा खून झालेला आहे. प्रत्येक आरोपीला जर कठोर शिक्षा दिली जाते त्यावेळेस तर हे पुढचे गुन्हे घडत नाहीत. हे मी वारंवार सांगतो आणि तुम्ही पण हे तुमच्यामार्फत सगळ्यांना कळवा की ह्या गुन्हेगारांना का मोकाट सोडलं होतं. नक्कीच. तर आपण पाहिलं तर या संतोष देशमुख हत्याकांडामधील जो एक आरोपी आहे कृष्णा आंधळे, हा अजूनही फरार आहे. त्याला पोलिसांना तो अटक झाली नाही, परंतु 2022 पासून तो कागदपत्री पोलिसांच्या फरार आहे. परंतु त्या केजच्या भागामध्ये तो राहत होता. तेव्हा जर त्याच्या मुसक्या आवडल्या असत्या तर पुढचे अनर्थ टळले असते, पुढल्या ज्या काही घटना आहेत, हत्येच्या घटना आहेत त्या टळल्या असल्या, अशी प्रतिक्रिया जी आहे ती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिलेली आहेत. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.